आपल्या घरासाठी आकर्षक दर्जेदार स्लाइडिंग विंडोज, फ्रेंच फोल्डिंग विंडोज, WC विंडोज बसवायच्यात? तर मग यासाठी नाशिक मध्ये एकमेव आणि अद्वितीय असे एकच नाव, शिवाय एंटरप्राइजेस। मागील काही दिवसापासून नाशिक शहरासह ग्रामीण भागात बिबट्यांचा मुक्त संचार पाहायला मिळतोय। विशेषतः निफाडमधील बंद पडलेल्या साखर कारखान्याच्या मुख्य कार्यस्थळाच्या भिंतीवर आणि परिसरात बिबट्यांचा वावर वाढत असल्याचं दिसून येत आहे। त्यामुळे कार्यस्थळ बिबट्यांचा अड्डा बनलंय की काय असा प्रश्न आता स्थानिक नागरिकांना पडू लागलाय। काल रात्री 10 वाजता या कारखान्याच्या भिंतीवर 2 बिबटे दिसून आले। परिणामी परिसरातील भाऊसाहेब नगर मधील रहिवासी भयभीत झालेत। याच मार्गावर दररोज शालेय विद्यार्थी ये-जा करतात। त्यामुळे या भागात तातडीने पिंजरे लावून बिबट्यांचा बंदोबस्त करण्यात यावा अशी जोरदार मागणी नागरिकांनी केली आहे। सहकारी साखर कारखाना येथे गेल्या 15 ते 20 दिवसापासून 3 ते 4 बिबटे या ठिकाणी रोजच सायंकाळी या ठिकाणी परिसरातील जनतेला त्या ठिकाणी दिसत असताना तशा प्रकारच्या व्हिडिओ पण आम्ही त्या ठिकाणी शूट केल्या व आज वन विभागाला त्या ठिकाणी संपर्क साधला असताना मी गुगे साहेबांशी संपर्क साधला, आदरणीय दोंदे साहेबांशी संपर्क साधला। दोंदे साहेब या ठिकाणी नाशिक, येवला आणि निफाडची टीम घेऊन या ठिकाणी हजर झाले। गत कितीतरी वर्षापासून 1ली ते 12वी पर्यंत बऱ्याचशा शाळा या ठिकाणी आहेत। मग त्या ठिकाणी वडळी असेल, पिंपरी असेल, मौजे सुक्याने असेल, कसबे सुक्याने, पिंपळस आणि या पिंपरी या भागातनं कुटुरे परिसरातनं या ठिकाणी विद्यार्थी लांबून लांबून पायी किंबहुना सायकलवर त्या ठिकाणी मित्रांनो शाळेत येत असतात। आणि ते येत असताना खऱ्या अर्थाने एका दिवशी जर काही अनर्थ त्या ठिकाणी घडला तर खऱ्या अर्थानं आम्हाला त्या ठिकाणी म्हणजे मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी आमची हानी होईल। म्हणून आम्ही निलेश सगरजी साहेब यांना पण त्या ठिकाणी विनंती केली आणि आमची कळकळीची भावना तुमच्यापर्यंत पोहोचवली। तुम्ही या ठिकाणी वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना, आम्ही प्रांत साहेबांना पण त्या ठिकाणी निवेदन देणार आहे। तुमच्या माध्यमातून, प्रेसच्या माध्यमातून, व्हॉट्सअपच्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी याची चांगली वाच्यता त्या ठिकाणी करणार आहे। तुम्ही याची काळजी घ्यावा ही आम्ही ग्रामस्थांच्या वतीने तुम्हाला विनंती करतो व थांबतो। स्थानिक नागरिकांच्या मागणीनंतर वन विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल घुगे आणि मनमाडचे वनपाल जयराम शिरसाट यांच्या पथकानं स्थानिक तरुणांसह कारखाना परिसराची पाहणी केली आणि या ठिकाणी 2 पिंजरे तात्काळ लावण्यात आले। आज निफाड सहकारी साखर कारखाना येथून दूरध्वनीद्वारे मिळालेल्या माहितीनुसार येथे जागेवर येऊन पाहणी केली। आधुनिक बचाव पथक निफाड त्याचबरोबर वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली इथे पिंजरा लावण्यात आलेला आहे। तरी येथील स्थानिक सर्व ग्रामस्थांनी इथे या परिसरात वावरताना खबरदारी घ्यायची आहे। लहान मुलं जर असतील तर त्यांनी समूहाने जायचं। रात्रीच्या वेळेस फिरताना काठी आणि टॉर्चचा वापर करायचा आहे। या पद्धतीने सर्वांनी दक्षता घ्यायची असे आवाहन मी इथल्या स्थानिक जनतेला करत आहे। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी निलेश सगर, नाशिक।